तो स्वतः ठरवत नाही. अच्छा हे ट्रेनर्स आणि फिजिओच्या हातामध्ये असतं. अच्छा. की कोण किती खेळणार, कोण किती वर्कलोड मॅनेजमेंट जे आजकाल ते झालेलं आहे. तो आता एक मोठ्या इंजुरीमधून आलेला आहे. आणि जर तुम्हाला ती वाटत असेल आणि हे मला तरी वाटतं की बुमराह सारखा बॉलर मिळणं परत इंडियाला मला नाही वाटत मिळणार आहे कधी. बरोबर, जसा सचिन लाखात एखादा आहे तसा बुमराह पण तो नॅशनल ट्रेजर आहे तो. करेक्ट, बरोबर. आणि ज्या मॅचेस मध्ये तो खेळतो त्या मॅचेस मध्ये तो परफॉर्म करतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याच्यावरती प्रेशर टाकून खोड्या काढत राहणार आफ्टर प्लेइंग सो मच अँड गिव्हिंग सो मच फॉर इंडिया, ते चुकीचं आहे. एकतर तो अवेलेबल होता, तो खेळला, परफॉर्म केला. जर ट्रेनर आणि फिजियोथेरेपिस्टनी म्हटलं की नाही वर्कलोड मैनेजमेंट में हमारे पास हमारे सिस्टम में नहीं बैठता कि आप ये खेलना नहीं चाहिए, अगला मैच खेलो रेस्ट लेके, तो यू शुड डू दैट. बट वन थिंग इज देयर, तुम्हाला एक प्रॉपर रिप्लेसमेंट पिक केलं पाहिजे. नंबर 2, नंबर 3 असं नाही की आपल्याकडे नाही आहे. ऑप्शन्स भरपूर आहे. मयांक यादव होता, तो 1-2 मॅच खेळतो आणि परत जाऊन अनफिट होऊन जातो. तुमच्याकडे मुकेश कुमार होता, तुम्ही इंडिया एला घेतात त्याला, तो 5 विकेट काढतो आणि त्याच्यानंतर मग इंडिया मध्ये येतच नाही. आवेश खान एक होता, तो पण डिसअपिअर झाला. म्हणजे तुमच्याकडे जेव्हा पेस बॉलरचे ऑप्शन्स नाही आहेत, जे आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह केलं पाहिजे. कार्तिक त्यागी दुसरा एक चांगला फास्ट बॉलर, कुलदीप सेन, बेंगाल. there is a reason, I don't know why they are not getting groomed properly. ग्रूम करायला पाहिजे. कारण काय असतं माहिती ना की फास्ट बॉलर थोडा लेट पीक मध्ये येतो. पण बुमराचं जे आहे मी क्लिअर करतो की ही डझंट पिक अँड चूज. त्याला म्हटलं त्याला म्हटलं की तुम्ही सगळे मॅचेस खेळा, तू खेळेल 100% खेळेल. त्याच्यासाठी इंडिया आणि भारत म्हणजे एकदम तो इट्स अ प्राईड फॉर हिम. इवन आफ्टर प्लेइंग सो मच, तो एकच तरी आपण इतकं आपण त्याच्याबद्दल बोलतो, तो एकमेवच आहे ना 100 विकेट इन ऑल 3 फॉर्मॅट्स. बरोबर, एकटाच आहे, दुसरा कोण आहे? कोणीच नाही. आणि त्याच्या जर तुमच्याकडे आहे तर यू शुड ग्रूम पीपल. प्रसिद्ध कृष्णा फॉर दॅट मॅटर, यू शुड स्टार्ट इम्प्रूव्हिंग, यू शुड स्टार्ट गेटिंग मॅच्युअर्ड एज अ बॉलर.